जॉब स्विच कधी केला पाहिजे आणि कुणी केला पाहिजे आणि कुठल्या मंथमध्ये आणि किती इयर्स नंतर केला पाहिजे. काही जण असं पण म्हणतात, अरे जानेवारीमध्ये स्विच केलं पाहिजे, एप्रिलमध्ये स्विच केलं पाहिजे, नोव्हेंबरमध्ये स्विच केलं पाहिजे, डिसेंबरमध्ये स्विच केलं पाहिजे. जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर एक टेक्नॉलॉजी व्यतिरिक्त तुम्हाला काही येत नाही आहे. जर तुम्ही मॅन्युअल टेस्टर असाल, फक्त मॅन्युअल आता ऑटोमेशन आलं आहे, ए आय आलं आहे, गिट, जेनकिन्स, डेवऑप्स किती आलं आहे आणि तुम्ही फक्त मॅन्युअल टेस्टिंगच करताय. खूप सारे इंटरव्ह्यूज भेटतील. इंटरव्ह्यू तर द्या. तुमची जी आपण आता कॉर्पोरेट लेवलचं बोलतो, तुमची जी लेवल आहे इंटरव्ह्यूची तिथं चेक करा. तुम्हाला फेस करता येतो का इंटरव्ह्यू तिथं चेक करा. फक्त असं की मला 5 वर्षाचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मला आता इंटरव्ह्यूमध्ये गेलो तुम्ही असं नसतं. तुम्ही हॅलो ऑल, वेलकम बॅक टू न्यू अनदर व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं परत एकदा देव्स डिजिटल डोमेनमध्ये स्वागत आहे. आज खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलो आहे आणि सगळ्यांचा लाडका आणि फेवरेट टॉपिक आहे, जॉब स्विच कधी केला पाहिजे आणि कुणी केला पाहिजे आणि कुठल्या मंथमध्ये आणि किती इयर्स नंतर केला पाहिजे. जे आय टीमध्ये काम करताय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास होणार आहे. जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मी व्हॅल्युएबल व्हिडिओ मी घेऊन येत असतो. पॉडकास्ट रिलेटेड आय टीमध्ये जे पण एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांचे पॉडकास्ट असेल किंवा आय टी रिलेटेड काही जॉब ओपनिंग्स, फायरिंग, हायरिंग जे पण रिलेटेड असेल त्या रिलेटेड मी व्हिडिओ घेऊन येत असतो. सो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो जॉब स्विच कधी केला पाहिजे. जॉब स्विचचं काही असं टायमिंग नाही आहे. तुम्ही 6 मंथ मिनिमम 6 मंथ नंतर तुम्ही जॉब स्विच करू शकता. 6 मंथ, 1 इयर, 2 इयर, 3 इयर, 4 इयर, 5 इयर आणि तुम्ही किती पण करू शकता. सो त्याचा आयडियल पिरियड ओके असं आपण म्हणतो की अरे काही जण असं पण म्हणतात, अरे जानेवारीमध्ये स्विच केलं पाहिजे, एप्रिलमध्ये स्विच केलं पाहिजे, नोव्हेंबरमध्ये स्विच केलं पाहिजे, डिसेंबरमध्ये स्विच केलं पाहिजे. अशी त्याची एक काही वेळ नाही आहे. ओके, सो आपण आधी येऊ की जॉब स्विच का करायचा असतो. ओके, जॉब स्विच का केला पाहिजे. ओके, सो मी थोडं थांबतो आणि तुमच्या मते जर तुम्हाला वाटतं की जॉब स्विच का करायला पाहिजे तर मला कमेंटमध्ये सांगा की तुमचं रिझन काय आहे जॉब स्विच करण्यामागचं. ओके, मोस्ट प्रोबेबली सगळ्यांचं येणार आहे की सॅलरी हाईक. ओके, सो सॅलरी हाईक एक पॉईंट झाला आणि तो सगळ्यांचाच इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बट काय होतं ना, कधी कधी असं होतं की तुमचं जे काही कम्फर्ट झोन आहे, जर तुम्ही समजा एखाद्या डेव्हलपर म्हणून तुम्ही तिथे जॉईन झालात आणि एकच टेक्नॉलॉजी तुम्ही खूप दिवस काम करताय आणि तुम्ही अपग्रेडच होत नाही आहे तिथे 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष तुम्ही तिथे काम करताय. त्यानंतर काय, व्हॉट नेक्स्ट. जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर एक टेक्नॉलॉजी व्यतिरिक्त तुम्हाला काही येत नाही आहे. जर तुम्ही मॅन्युअल टेस्टर असाल, फक्त मॅन्युअल आता ऑटोमेशन आलं आहे, ए आय आलं आहे, गिट, जेनकिन्स, डेवऑप्स किती आलं आहे आणि तुम्ही फक्त मॅन्युअल टेस्टिंगच करताय. जर असं असेल तर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये आहात. तुम्हाला जॉब स्विच होणारच नाही एकतर स्विच करायला तुम्ही गेले तर. आणि सगळ्यात मेन पॅकेज, तुमचं पॅकेज पण नाही वाढणार नाही. सो जॉब स्विच जर तुम्ही समजा जॉब स्विच करत गेलात तर त्यांनी काय होतं, तुमच्या टेक्नॉलॉजी नवीन तुम्हाला भेटता. दुसरी गोष्ट, तुमचं पॅकेज वाढतं. ओके, आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला मार्केटचा रिसर्च माहीत आहे की मार्केटमध्ये काय चालू आहे. आपलं कसं असतं, आपण एकाच कंपनीमध्ये 5-5, 10-10, 15-15, 20 वर्ष काही जण करिअर हे करता. बट जे लोक झिरो म्हणजे ॲज अ फ्रेशर म्हणून जॉईन करता आणि ते डायरेक्टली डायरेक्टर CEO होता एकाच कंपनीत होता, ते स्वतःला ग्रो करता. त्यांना कंपनी ऑपॉर्च्युनिटी देते, ते ऑपॉर्च्युनिटी सोनं करता. बट हे सगळ्यांसाठी होतं का, असं नाही होत. ओके, सगळ्यांचं पॅकेज वाढतं का, असं नाही होत. सगळ्यांना सगळ्या टेक्नॉलॉजी भेटतं का, असं नाही होत. सो आपण रेडी राहिलं पाहिजे, आपण स्वतःला ग्रो केलं पाहिजे आणि स्विच करत राहिलं पाहिजे. सो आयडियल टाईम मी तसं बोललो की तुम्हाला 6 मंथ्स, 1 इयर, 2 इयर आहे. बट मिनिमम 2 इयर्स तरी कोणतं तरी एक माझं वैयक्तिक सजेशन आहे फक्त. बट तुम्ही 6 मंथ्स नंतर तुम्ही स्विच करू शकता. बट कमीत कमी 2 वर्ष तरी एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. कारण का, त्याचं पण एक रिझन आहे. जेव्हा एका नेक्स्ट कंपनी तुमचे रिझ्युमे, तुमचा CV चेक करते तेव्हा त्यांना काय वाटतं की अरे हा मुलगा किंवा हा मुलगी म्हणजे कॅन्डिडेट हे 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर म्हणजे जो काही त्याचा हे आहे बॅकग्राऊंड आहे तर 6 महिने 1 वर्षातच हा कंपनी काय करतो, सोडतो. एन नंबर ऑफ रिझन. म्हणजे एकतर हा म्हणजे पॅकेजच्या पाठीमागे आहे किंवा मग ह्याला कंपनी थोडं जर नाही आवडतं तो लगेच सोडतो. त्यावरती त्याचं प्रोफाईल काय होतं, त्याचं प्रोफाईलचं क्रेडिट आहे ते खराब होतं. ओके, आय टीमध्ये. सो मग त्याला थोडंसं प्रिफरन्स देत नाहीत. ज्या लोकांचा मिनिमम 2 इयर्स तरी आहे त्या लोकांना काय करतं, ते प्रिफरन्स देता. ओके,
सो जर असं असेल तर तुमचे प्रोफाईल, तुमचं एक स्ट्रॉंग प्रोफाईल होते. जर तुम्ही 1 वर्षाला 6 महिन्याला 1.5 वर्षाला जर तुम्ही कंपनी चेंज करत जाता, तुमचं पॅकेज वाढत जाते, पण खूप कमी वेळामध्ये जास्त पॅकेज वाढलेलं पण खूप वाईट आहे सध्या तर. ओके, रिसेशन चालू आहे, अशा वेळेस जर खूप कमी वेळेमध्ये तुमचं पॅकेज वाढलं, जर तुमचं पॅकेज तुमच्या इयर्स ऑफ एक्सपिरियन्सला जस्टिफाय नसेल होत, तर तुमच्यावर कधीही बॉम्ब पडू शकतो. ओके, असं झालेलं आहे लोकांबरोबर. ओके, सो एक आहे आयडियल पिरियड 2 इयर्स, 3 इयर्स, 4 इयर्स, 5 इयर्स. आणि जर तुमची एखाद्या कंपनीमध्ये ग्रोथ होत नसेल, ओके, त्या कंपनीमध्ये तुम्ही 5 इयर्स 10 इयर्स राहून काहीच उपयोग नाही. जर तुम्हाला ग्रोथ होत असेल, एखाद्या कंपनीमध्ये कसं होतं ना की ग्रोथ पण असते, काही कंपनीत आहेत तुम्हाला ग्रोथ पण देता, तुम्हाला पॅकेज पण देता, नवीन नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला लर्न करायला पण देता. अशा कंपनीमध्ये तुम्ही थोड्या म्हणजे लॉंग टर्मचा थोडा विचार करू शकता. बट हे काहीच नाही भेटत, तुम्हाला पॅकेज पण नाही भेटत, नवीन टेक्नॉलॉजीवरती पण नाही काम करायला भेटत आणि काहीच नाही आहे. मग तुम्हाला वाटतं की अरे हेच भारी. ओके, सो मार्केटमध्ये भरपूर कंपनीज आहेत, टेक्नॉलॉजी आहेत, खूप खूप नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, त्या लर्न करा, स्वतःला अपग्रेड करा, जॉब स्विच करून पॅकेज वाढवा. हीच एक वेळ असते की जिथे आपण जास्तीत जास्त मेहनत करून, जास्तीत जास्त वर्क करून, म्हणजे एक वेळ असतो, एक एज ऑफ लिमिट असते, त्याच ह्याच्यामध्ये माणूस जास्त हार्डवर्क करतं आणि त्याच ह्याच्यामध्ये करतं. एकाच जर कंपनीमध्ये तुम्ही राहिलेत खूप दिवस तर तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जाता, नवीन टेक्नॉलॉजी लर्न करायची करू शकत नाही, कारण आपण कम्फर्ट झोनमध्ये असता, जे आपली सायकल 9 to 5 यायचं, घरी तेच करायचं, तेच असतं. सो माझं एक सजेशन राहील की जर तुम्हाला एका कंपनीमध्ये ग्रोथ भेटत असेल तर नक्की तुम्ही ती थांबा. पण जर ग्रोथ भेटत नसेल तर मॅक्झिमम 2 इयर्स नंतर ती कंपनी तुम्ही स्विच करू शकता. अजून काही मला म्हणजे काही ॲड ऑन ह्याच्यामध्येच करतो की काही लोकांचं असं आलं की रिसेशन आहे, मार्केटमध्ये जॉब ओपनिंग्स आहेत का, हे आहे का ते. तसं असेल तर ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स लोकांना काही एवढं हे नाही आहे. जर तुमच्याकडे नॉलेज असेल आणि जर तुम्हाला 1-2 वर्ष झाले तुम्ही काही कोणता इंटरव्ह्यू दिला नाही, मार्केटमध्ये उतरा ना, मार्केटमध्ये सांगा आय एम सर्विंग नोटीस पिरियड अँड माय लास्ट वर्किंग डेज आफ्टर 15 डेज. तुम्हाला खूप सारे इंटरव्ह्यूज भेटतील. इंटरव्ह्यू तर द्या. तुमची जी आपण आता कॉर्पोरेट लेवलचं बोलतो, तुमची जी लेवल आहे इंटरव्ह्यूची तिथं चेक करा. तुम्हाला फेस करता येतो का इंटरव्ह्यू, तिथं चेक करा. फक्त असं की मला 5 वर्षाचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मला आता इंटरव्ह्यूमध्ये गेलो, तुम्ही असं नसतं. तुम्ही जे काम करता ते डिफरंट आणि जे इंटरव्ह्यू देता ते डिफरंट. ओके, सो हेच असंच आहे की तुम्ही स्विच करत राहा जर तुम्हाला ग्रो होत नसेल तर. ओके, सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जे लोकांना डाऊट आहे की जॉब स्विच करू की नको, मला ह्याच टेक्नॉलॉजीत काम करायचं आहे, जे कम्फर्ट झोनमध्ये आहेत, बट मी अजून सांगतो की त्यांचं लॉंग टर्म गोल काहीच नसणार. जर एकाच कंपनीमध्ये राहून तुम्ही एकाच टेक्नॉलॉजीमध्ये काम करताय आणि तेच तुमचं रिपिटेटिव्हली जो तुमचा टास्क आहे ॲज अ गव्हर्नमेंट जॉब जर तुम्ही करत असाल तर IT मध्ये लॉंग टर्म तुम्ही टिकणार नाहीत. मी त्याची 100% गॅरंटी सांगतो. परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.